नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाची बातमी जी थेट आपल्या बँक खात्याशी आणि ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित आहे. देशातील प्रमुख बँक SBI, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांनी सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटकांमुळे आता बँकांच्या वेबसाईटचे डोमेन नाव बदलण्यात आले आहे. आता पुढे तुम्हाला बँकांच्या वेबसाईटवर .com किंवा .in असं दिसणार नाही. त्याऐवजी त्या वेबसाईटच्या शेवटी .bank.in किंवा .fine.in असं लिहिलेलं असेल. उदाहरणार्थ, आधी SBI.in होतं, आता ते SBI.bank.in झालं आहे. बँक ऑफ बडोदा .com हे आता बँक ऑफ बडोदा .bank.in झालं आहे. आणि क्रेडिट कार्ड किंवा लोन संबंधी वेबसाईटच्या शेवटी आता fine.in असं लिहिलेलं दिसेल. RBIने घेतलेला निर्णय 21 एप्रिल 2025 रोजी RBIने परिपत्रक जाहीर करून सर्व बँकांना त्याच्या वेबसाईटचे डोमेन नाव बदलण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये सर्व देशांतर्गत आणि परदेशी बँका समाविष्ट आहेत. या निर्णयामागचं मुख्य कारण म्हणजे सायबर गुन्ह्यांना आळा घालणे आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवणे. आपल्याला काय फायदा होणार? हा बदल म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक बँकांची अधिकृत वेबसाईट अधिक सुरक्षित होणार आहे. फसवणुकीसाठी बनवलेली नकली वेबसाईट ओळखणं आता सोपं होईल, कारण खऱ्या बँकांच्या वेबसाईट फक्त .bank.in किंवा .fine.in नेच संपतील. म्हणजे जर तुम्ही बँक ॲप वापरत असाल किंवा वेबसाईटचं लॉग इन करत असाल तर आता वेबसाईटचं डोमेन नीट बघा. जर ते .bank.in संपत असेल तर सुरक्षित आहे. हा निर्णय ग्राहकांसाठी बँकिंग सिस्टमसाठी एक मोठं संरक्षण पाऊल आहे. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच फायनान्स आणि बँकिंग अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.